नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। शिवपार्वतीची आपल्यावर सदैव कृपा राहो। शिवलिंगावर अभिषेक करताना कोणकोणत्या चुका होतात आणि त्या चुका होऊ नये यासाठी काय करावं ते आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। महाशिवरात्री ही भगवान शंकराची सर्वात पवित्र रात्र मानली जाते। हा शिवपार्वतीच्या विवाहाचा दिवस असतो। या दिवशी अज्ञानावर ज्ञानाला विजय मिळवता येतो। मनःशांती, आत्मशुद्धी आणि सकारात्मक ऊर्जेसाठी ही खास रात्र मानली जाते। लोक या दिवशी शिवलिंगावर अभिषेक करतात, रात्रभर जागरण करतात, भजन कीर्तन करतात। त्याचबरोबर उपवास हा या दिवशी महत्त्वाचा असतो। शिव म्हणजे शांतता, शिव म्हणजे सामर्थ्य, महाशिवरात्री म्हणजे स्वतःला शोधण्याची रात्र। शिवलिंगावर अभिषेक घालताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सर्वोत्तम मानला जातो। तर भगवान शंकराचा कुठलाही जप करा, पण ओम नमः शिवाय हा मंत्राचा जप शिवलिंगावर अभिषेक करताना सर्वोत्तम मानला जातो। तर तुम्ही अभिषेक करताना कोणत्या तरी मंत्राचा जप करायचाच आहे। मंत्र जप न करता अभिषेक कधीच करू नये। तर महाशिवरात्री किंवा सोमवारी गंगाजल, दूध, दही, तूप, मध, साखर म्हणजेच पंचामृत किंवा स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा। जर तुम्हाला पंचामृत वापरायचे नसेल तर तुम्ही स्वच्छ पाण्याने देखील अभिषेक करू शकता। अभिषेक करताना उत्तर दिशेला तोंड करून उभे राहावे आणि पिंडीवर हळूहळू जल अर्पण करावे। इतर कोणत्याही दिशेला तोंड करून उभे राहू नये। उत्तर दिशेला तोंड करून उभे राहावे आणि पिंडीवर हळूहळू जल अर्पण करावे। शिवलिंगावर अभिषेक करण्याची योग्य पद्धत म्हणजे सर्वप्रथम शिवलिंगाला स्वच्छ पाण्याने स्नान घाला। दूध, दही, तूप, मध, साखर, गंगाजल म्हणजेच पंचामृत अर्पण करा। ते एकदम हळूहळू अर्पण करायचे। तर मंत्रजप, जल अर्पण करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा। अभिषेकानंतर ओम नमः शिवाय म्हणत अखंड बेलपत्र हे अखंडच असले पाहिजे आणि ते तुम्ही त्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहे। अभिषेक करताना आपले मुख उत्तर दिशेला असावे। इतर कोणत्याही दिशेला तुम्ही आपलं तोंड करायचं नाही आहे। उत्तर दिशेला तुम्ही आपलं मुख करायचं आहे। अभिषेक करताना जल अर्पण करून झाल्यानंतर बेलपत्र आणि इतर वस्तू अर्पण कराव्यात। जल अर्पण करून झाल्यानंतरच तुम्हाला ज्या वस्तू अर्पण करायच्या आहेत म्हणजेच फुले असतील किंवा बेलपत्र असेल तर ते तुम्ही जल अर्पण केल्यानंतरच अर्पण करायचं आहे। अभिषेक केल्यानंतर शिवलिंगाला स्वच्छ कपड्याने पुसून घ्या आणि नंतर चंदन व इतर पूजा साहित्य अर्पण करा। बेलपत्र कसं असावं तर बेलपत्र हे अखंड असावं, म्हणजेच ज्या बेलपत्राला आपण 3 पानं घेतो ते बेलपत्र असावं। एकच पान नसावं किंवा 2 पान नसावे, 3च पानं असावे। त्यानंतर बेलपत्र एकदम स्वच्छ असावं, ते पाण्याने धुतलेलं असावं, त्याच्यावर धूळ वगैरे काहीच नको किंवा बेलपत्र फाटलेलंही नसावं। एकदम अखंड बेलपत्र आपण शिवलिंगावर अभिषेक करताना अर्पण करायचं आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी आपण शिवलिंगावर अभिषेक जरूर केला पाहिजे, कारण भगवान शिवशंकरांना अभिषेक सर्वात जास्त प्रिय आहे। त्यामुळे शिवपूजेची सुरुवात नेहमी अभिषेकाने करावी। हा अभिषेक करताना सर्वात आधी शिवलिंगावर शुद्ध जल किंवा गंगाजल अर्पण करा। त्यानंतर दूध, दही, मध, साखर आणि तूप म्हणजेच पंचामृत वापर करून अभिषेक करा। पंचामृताने अभिषेक झाल्यावर शिवलिंग पुन्हा शुद्ध पाण्याने धुवावं। म्हणजेच पंचामृताने अभिषेक झाल्यावर आपल्याला शिवलिंग परत जसे आहे तसेच म्हणजे शुद्ध पाण्याने धुवायचे आहे। त्यानंतर त्यावर बेलपत्र, अखंड बेलपत्र, पांढरी फुले, कारण भगवान शिवशंकरांना पांढरी फुले अत्यंत प्रिय आहे, किंवा त्याचा हारही बनवला तरी चालेल, यांसारखी इतर पूजा सामग्री अर्पण करावी। यासोबत जर तुम्ही इतर पूजा सामग्री आणलेली असेल तर तुम्ही तीही अर्पण करू शकतात।
शिवपुराण, स्कंदपुराण आणि पद्मपुराण यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की शिवपूजेची सुरुवात पाण्यानेच करायला हवी. म्हणजे तुम्ही शिवपूजा म्हणजे सर्वात पहिले अभिषेक करणार आहात तर त्याची सुरुवातही तुम्हाला पाण्यानेच करायची आहे. जल हे आवाहनाचं म्हणजेच निमंत्रणाचं प्रतीक मानलं जातं. जेव्हा शिवलिंगावर जल अर्पण केलं जातं तेव्हाच शीतलता मिळते, म्हणजेच आपल्याला शांतता मिळते. यामागे एक आख्यायिकाही सांगितली जाते. समुद्र मंथनातून निघालेलं हलाहल विष जेव्हा भगवान शंकरांनी जगाच्या कल्याणासाठी प्राशन केलं म्हणजेच ते त्यांनी खाल्लं, त्या विषाच्या दाहकतेमुळे त्यांच्या शरीरात दाह निर्माण झाला. हा दाह शांत करण्यासाठी त्यांच्या मस्तकावर सतत जल अर्पण केले जाते. म्हणजे त्यांच्या शरीरात अतिशय उष्णता निर्माण झाली, तीच उष्णता कमी करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी त्यांच्या मस्तकावर सतत जल अर्पण केले जाते. म्हणजेच आपण शिवलिंगावर जल अर्पण करतो. भगवान शिवशंकराला शीतलता मिळण्यासाठी जल सर्वात महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्ही भगवान शिवशंकरांना प्रिय असलेला अभिषेक म्हणजेच त्यावर जल अर्पण केलं तर तुमच्या जीवनातही शांतता मिळेल. बेलपत्र हे शिवशंकराला सर्वात प्रिय आहे, पण ते जल अर्पण झाल्यानंतरच व्हावे. जलामुळे शिवलिंगातील ऊर्जा सक्रिय होते. बेलपत्र ती ऊर्जा स्थिर करण्याचं काम करतं. त्यामुळे आधी जल अर्पण करून त्यानंतर बेलपत्र अर्पण करा, तेच योग्य मानलं जातं. बेलपत्र हे कायम अखंड असावं, ते कधीही तुटलेलं, कापलेलं, खराब झालेलं नसावं. बेलपत्र हे पूर्ण 3 पानांचं असावं. बेलपत्र वाहताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप जरूर करा आणि तो जप सर्वोत्तम आणि अतिशय शुभ मानला जातो. तर ह्या सगळ्या दुधाभिषेकामध्ये किंवा पंचामृताने घातलेल्या अभिषेकामध्ये किंवा यामध्ये काय चुकीचा क्रम होतो ते आपण बघूयात. जर चुकून आधी बेलपत्र आणि नंतर जल अर्पण केलं गेलं तर पूजेचा क्रम बदलतो. पूजा करताना ती योग्य क्रमात करण्याचं गरजेचं आहे. भावनेच्या आणि नियमांच्या दोन्ही दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. त्यामुळे शिवलिंगावर आधी शुद्ध जल आणि त्यानंतरच इतर पूजा सामग्री अर्पण करतात. शास्त्रानुसार भगवान शंकर त्याच भक्तांवर प्रसन्न होतात ज्यांचं मन निर्मळ आणि निखळ असतं, जे कपटापासून दूर असतात आणि जे सच्च्या मनाने अगदी खऱ्या मनाने भक्ती करतात, जे स्वतःच्या भल्याऐवजी सर्वांसाठी विचार करतात आणि धर्माच्या मार्गावर चालतात, कधीही फसवणूक करणार नाहीत. अशी लोक भगवान शंकरांना खूप आवडतात. जर तुमच्याही परिवारावर किंवा तुम्हालाही भगवान शिवशंकरांची कृपादृष्टी तुमच्यावर हवी असेल तर तुम्ही हे नियम जरूर पाळा. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुम्हाला भेटत राहू. आपलीच वाहिनी डिजिटल DG मराठी. धन्यवाद.